नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ कथाकार जी. कुलकर्णी लिखित कथा लई नाही मागणे. धडल बंडाचार्याने मळक्या सुतळीसारखा रुमाल डोक्याभोवती गुंडाळला. मानेवर काळसर झालेला बोंद्रा कोट अंगावर टाकला आणि बटनाऐवजी 2 पिना अडकवून तो दारात घुटमळला. खरं म्हणजे यावेळी पोटात फक्त एकच कप चहा गेला असल्यामुळे तो वकवकून उठायचा. पण आज मात्र त्याला ते विशेष जाणवले नाही. आज त्याला सारे अंग पोखरलेल्या लाकडाच्या तुकड्याप्रमाणे हलके वाटत होते व त्याचा खालसा ओलसर लुळा ओठ मधून अकारण थरथरत होता. आपण बाहेर जाणार हे सावित्रीबाईला सांगावे की नाही हे त्याला नीटपणे ठरवता येईना. तो उगाचच खोकला. पण सावित्रीबाई काहीच बोलत नाही हे पाहून जास्तच घाबरा झाला तो. सावित्रीबाई माझघरात पिशवीत कसल्या तरी वह्या भरत होती. ती बंडाचार्यापेक्षा ठेंगणी होती, पण तिच्या विस्तारापुढे तो एखाद्या बोरूप्रमाणे दिसे. ती शाळा नंबर 9 मध्ये मास्तरीण होती. सायकलच्या क्लिपा फणसासारख्या पिंढऱ्याभोवती पातळाला लावून दणादणा पावले टाकत ती शाळेकडे आली की त्या कंगाल वस्तीतील कल्हेवाले, खाटीक आणि पिंजारे देखील तिला वाट सोडत. पण शाळेतील मुली मात्र तिच्या मागे तिला बाई न म्हणता बाबा म्हणत. धडल बंडाचार्य घुटमळला याचं कारण निराळच होतं. आज 7-8 दिवस झाले सावित्रीबाई एकदाही त्याच्यावर कडाडली नव्हती. तिचा घसा बसला आहे की काय असे शेजारच्या भाऊरावांनी धडल बंडाचार्याला एकदा विचारलं देखील. बंडाचार्याला तर तिच्या लाखोलीची इतकी सवय झाली होती की वाक्य कोणत्या अनुक्रमाने येतील याबाबत त्याने शारदा विलास हॉटेलच्या उडप्याशी केव्हाही पुरी भाजीची पैज मारली असती. प्रथम ती आपल्या दळभद्र्या नशिबाचे वर्णन करत असे. नंतर दुकान असताना घरात लक्ष्मी कशी मोलकरणीप्रमाणे राबत असते हे ती शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगत असे व नंतर लष्कराच्या भाकऱ्या भाजत हिंडणाऱ्या बंडाचार्याला देव कसा विसरला कुणास ठाऊक म्हणून ती फाट दिशी दरवाजा लावून टाकीत असे. एकदा तर रात्री गिळायला आलास तर पाय मोडीन अशी तिने बंडाचार्याला धमकी दिली होती. त्या दिवशी मराठीच्या घरच्या लग्नपत्रिका, संत तुकाराम सिनेमाच्या जाहिराती फुकट वाटून मरगळलेल्या पायाने बंडाचारी रात्री वेताळाच्या कट्ट्यावर बसून राहिला. तो आपल्या डुलकीतून एकदम जागा झाला तेव्हा सावित्रीबाई त्याला आपल्या मुसळासारख्या हाताने गदा गदा हलवत होती. शेजारच्या गोंदूला घेऊन ती त्याला शोधत आली होती. इथं काय आहे तुमच्या काकांचं गाठोडं? चला चला, इथं बसून मरणार की काय थंडीत? ती खेकसली. तो घरी गेल्यावर मग तिने आपले जेवण संपवलं. पण लगेच दुसऱ्या दिवशी जा आता एकदा उलथून असं बंडाचार्याला बजावायला तिने कमी केलं नाही. तिचा सारा आवेग उतू येऊन जाईपर्यंत दारासमोर 2-4 पोरे जमत, 1-2 शेजारी एकमेकांकडे पाहत हसत आणि बंडाचार्य मात्र कोटाच्या दोन्ही खिशात हात खुपसून डूक काढून तिच्यासमोर मख्खपणे उभा असे. कारण हे सारे झाल्यावर ती त्याच्या दररोजच्या खर्चासाठी 4 आणे देत असे. मग तो दुपारी थंड भात भाकरी गिळून पुन्हा बाहेर पडला की मग वेताळाच्या देवळात थंड फरशीवर आराम वाम कुक्षी. संध्याकाळी कुठे असली तर फुकट धडल कामे आटोपून रात्री बऱ्याच उशिरा परतत असे. वास्तविक नेमक्या 9 वाजताच घरातून बाहेर पडण्याची बंडाचार्याला आता काहीच गरज नव्हती. पण दुकान असल्यापासून त्याला जी सवय पडली होती ती दुकानाचे वाटोळे होऊन गेले तरी राहिली होती. बंडाचार्याचे एक काळी भुसारी दुकान होते, पण त्या दुकानासमोरच केळकराचे भाजीपुरी प्रसिद्ध हॉटेलही होते. ही फार दुर्दैवाची गोष्ट होती. बंडाचार्याचा सारा वेळ तिथेच जात असे. तेथील गल्ल्याजवळचे बाकडे त्याने जवळजवळ आपल्या मालकीचे करून टाकले होते. हॉटेलमध्ये शिरणारा कोणी ओळखीचा निघालाच की बंडाचार्य त्याला हाताने धरून आग्रहाने शेजारी बसवत असे व त्याला चारत असे. त्यावेळी त्याला शोधत खूप लोक येत. त्यांच्यात बसून बंडाचार्य बोलू लागला की त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत असे. असे त्याचे दुकान पुरी भाजीमध्ये गेले.
प्रथम फाटक्या कपड्यात त्याच्याकडे आलेल्या गुंडूगड्याने त्याच ठिकाणी आपले स्वतःचे दुकान घातले आणि बंडाचार्य त्याच बाकावर बसून ओळखीचे कोणी भेटते की काय हे हवरेपणाने पाहू लागला. सावित्रीबाईचा दर महिन्याला पगार येई. त्याला दररोज 4 आणे मिळत. केळकराकडून कधीतरी बरीच देशभक्ती पाहिलेला एखादा खादीचा सदरा, ब्राह्मण संस्थेकडून कधीतरी धोतर मिळे. पण त्याच्या फाटक्या आयुष्याला गाठी पडल्या त्या कायमच्याच. बंडाचार्य रिकामा झाला त्याचवेळी गावात चळवळ उसळली. शाळा कॉलेजची तावदाने फुटली. फारशी प्रॅक्टिस नसलेले वकील, डॉक्टर तुरुंगात गेले व 15-20 पौंड वजन वाढवून देशभक्त होऊनच बाहेर पडले. प्रभात फेऱ्यामुळे सकाळची झोप अशक्यच झाली आणि चौकात अक्रस्थळी सभा झाल्या. या साऱ्याने बंडाचार्य अगदी झपाटून गेला. कसला तरी वास लागलेल्या कुत्र्याप्रमाणे तो दिवसभर वना हिंडला. त्याने मळकट पत्रके वाटली. सकाळच्या थंडीत एक भडभुंजे उपरणे अंगावर पांघरून घरोघरी जाऊन त्याने प्रभात फेरीसाठी माणसे उठवली. गावात अमक्या ठिकाणी सभा आहे, तमक्या ठिकाणी परदेशी कापडाची होळी आहे या बातम्या सांगायचा तर त्याने मक्ताच घेतला. हातातूनच तोफेचे गोळे निष्ठत असल्याप्रमाणे हात हवेत वर उडवत तोंडाने धडल 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 अशी आरोळी ठोकत तो ठिकठिकाणी उभा राहून बातमी सांगत असे. तो गल्लीच्या कोपऱ्याला दिसला की त्याच्यामागे पोरांचा घोळका धडल 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 म्हणत धावू लागला व त्याच्याप्रमाणे हवेत हात उडवू लागला आणि बंडाचार्य कायमचा धडल बंडाचार्य होऊन बसला. नंतर स्वातंत्र्य दिनाचे पहिले झेंडावंदन झाले. त्यावेळी खांबाच्या अगदी जवळ जाऊन वंदन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका पोलिसाने त्याच्या पायावर लाठी मारली. लंगड्या कुत्र्याप्रमाणे पाय नाचवत बंडाचार्य 1.5 महिना हॉस्पिटलमध्ये पडला. त्याच्या औषध पाण्यासाठी सावित्रीबाईने एक बिलवर विकला आणि सारी गल्ली गोळा करून बंडाचार्यासकट सगळ्यावर लाखोली वाहिली. चळवळ संपून गेली. पण धडल बंडाचार्य अजूनही त्याच हातवाऱ्याने सिनेमा सांगतो, घरोघरी लग्नपत्रिका वाटतो, खाणे सुमारीत उगाचच धडपडतो. हे सारे तो खालचा लिबलिबीत ओठ हलवत करतो आणि मागे लागलेल्या पोरांच्या घोळक्याला निव्वळ खुश करण्यासाठी खच्चून जोराने धडल धडल म्हणून ओरडून हात हवेत नाचवतो. अखेर थोडे घुटमळल्यानंतर जावे म्हणून तो पायरी उतरू लागला. तेव्हा त्याच्याकडे न वळता सावित्रीबाई म्हणाली, उगाच तरवाळासारखं भटकू नका. दुपारी गिळल्यावर घरीच पडा स्वस्त. त्या शब्दांनी बंडाचार्याला गोंधळल्यासारखे झाले. कितीतरी वर्षात त्याने तिच्याकडून असले सौम्य शब्द ऐकलेच नव्हते. नाहीतरी 4 आण्यांसाठी काटेरी विषारी शब्द अंगाखांद्यावर पडायचे. कधीतरी आईबापांचा उद्धार व्हायचा. मग त्या विषाने तळमळत तो वैतागाने डॉक्टरकडे जाऊन बसे व मरायला कसले तरी औषध द्या म्हणून धरणे धरून बसे. पण आजच्या शब्दाने त्याला वाटत असलेली हुरहुर जास्तच वाढली. तो पायरी उतरून आला व पाय ओढत चालू लागला. बंडाचार्य चालू लागला. 1-2दा गटाराकडेला गोट्या खेळत असलेली पोरे खेळ थांबवून धडल धडल म्हणून ओरडली. पण नेहमीप्रमाणे त्याने त्यांच्याकडे पाहत हात वर उडावला नाही. सुतळीने बांधलेल्या वाहनात तुटू नयेत म्हणून तो काळजीपूर्वक सावकाश चालला होता. पण आपण घरी चहाचा एकच कप घेतला आहे हे मात्र तो विसरला नव्हता. त्यामुळे जाताना तो कावळ्याच्या नजरेने दोन्ही बाजूच्या हॉटेलांकडे पाहत होता. श्रीकृष्ण कॅफेजवळ येताच त्याची पावले रेंगाळली. तेथे धगधगीत मसाल्याची उसळ फार मस्त होते आणि त्यात जर शेवचुरा घातला की पाहायलाच नको. अगदी अर्धा तासभर पोटात अगदी गोविंद गोविंद भजन होते. बंडाचार्य दारातच घुटमळला. तिथूनच त्याने नाक फुगवून मसाल्याचा वास भरून घेतला. त्याने खिशातून विडीचे थोटूक काढून तिथल्या फुकट दिव्यावर पेटवून घेतले. तरी देखील साधारण ओळखीचे सुद्धा कोणी दिसले नाहीत तिथे. तो कंटाळून पुढे गेला. पण कोपऱ्यावर
क्षुधा शांतीच्या दारात गणपतराव मधलूर दिसताच वाहनांच्या जीवाची पर्वा न करता तो लगबगीने चालू लागला व बऱ्याच अंतरावरून हसून त्याने मधलूरांना नमस्कार केला. परंतु मधलूर आत जात नव्हते, ते बाहेर पडत होते. त्यांनी बंडाचार्याकडे सरळ पाहिलं, अंगावरचं उपरणं सावरलं आणि छत्री उघडून ते निघून गेले. बंडाचार्याने त्यांना एक बारीकशी शिवी दिलीच, पण कुठले तरी एक जुन्या उशीसारखे दिसणारे पोर समोर उभे राहून धडल धडल म्हणत होते. त्याच्यावर देखील तो खेकसला. चरफडत त्याने लायब्ररीच्या घड्याळाकडे पाहिलं. 10 वाजलेत म्हणजे डॉक्टरांनी दवाखाना उघडला असेल. तिथे जाण्याची आठवण होताच वखवकलेल्या जिभेचा त्याला तात्पुरता विसर पडला आणि तो दवाखान्याकडे वळला. डॉक्टरांनी नुकताच दवाखाना उघडला होता. त्याच्याकडे येणारी वर्तमानपत्रे वाचण्यासाठी जन्मतःच ते 6वे बोट असल्याप्रमाणे हातात सतत सिगारेट असलेले मास्तर, रेल्वे क्लार्क काळे ही मंडळी येऊन बसली होती. बंडाचार्याला येत असलेला पाहून डॉक्टर म्हणाले, आला बुवा आमचा प्रसिद्ध पेशंट. आज आता पुन्हा विष मागायला घरी काय भानगड झाली आहे कुणास ठाऊक. मास्तर काळे यांनी वर्तमानपत्रे बाजूला केली व बंडाचार्याच्या दिशेने पाहत दोघेही हसले. कारण 15 दिवसांपूर्वी बंडाचार्य आला होता त्यावेळी ते दोघेही दवाखान्यात होते व त्यांना ती सारी गंमत आठवली. त्या दिवशी बंडाचार्य आला. पायऱ्या चढताना तो नेहमीप्रमाणे एका पायऱ्याला जोरात ठेचाळला आणि डॉक्टरांच्या बाजूला एक स्टूल होते त्यावर बसला. तो खुर्चीवर कधी बसत नसे. हां, काय काय धडल बंडाचार्य, आज काय आहे तक्रार? डॉक्टरांनी विचारलं. पण त्यांचा प्रश्नच ऐकू न आल्याप्रमाणे बंडाचार्य आढ्याकडे पाहत बसला. नंतर त्याने मान कचकन लांब करून तोंड डॉक्टरांच्या जवळ आणले. तो बोलताना ऐकणाऱ्याच्या आत खोल उतरून बोलतो हे डॉक्टरांना माहीत असूनही ते प्रथम जरा दचकलेच. डॉक्टर, तुमच्याजवळ इतक्या बाटल्या आहेत, बंडाचार्य म्हणाला. त्यात मरायचं एखादं औषध असेल तर द्या मला बाटलीभर. पुरे झाली ही कटकट, एकदा उलटून जातो जगातून. अहो, पण झालं काय इतकं वैतागायला? डॉक्टरांनी विचारलं. सांगण्यासाठी बंडाचार्याने तोंड उघडले, पण तो लगेच गप्प बसला. सावित्रीबाईने आपल्या आईचा भिक्कारडी डोंबारीन म्हणून उल्लेख केला. त्याचा पुनरुच्चार करणे देखील त्याला असह्य वाटले. देऊन टाका कसलं तरी विष, म्हणजे हा जंजाल तरी संपेल, तो उगाचच पुन्हा म्हणाला. डॉक्टरांनी कपाटातून काळजीपूर्वक पाहिल्यासारखं केलं आणि ते म्हणाले, अहो, आमच्याकडे विषाला काय तोटा? ती कोपऱ्यात हिरवी बाटली आहे ना, त्या औषधानं 4-5 तासात मरायला होतं. त्याशिवाय मग अफू आहे, आर्सेनिक आहे. अगदी ताबडतोब उपाय हवा असला तर सायनाईड देखील आणून देईन. अहो बंडाचार्य, आपली एवढी जुनी ओळख, मग एवढं होणार नाही की काय आमच्याकडून? डोळे मोठे करून डॉक्टरांनी इकडे तिकडे पाहिले. मास्तर हळूच हसले. आता समोरच्या किराणा दुकानातील बाळकूही दवाखान्यात येऊन अगदी कडेच्या खुर्चीवर बसला होता. तोही रस्त्याकडे तोंड करून रुंद हसला. पण बंडाचार्य स्वतःशी विचार करत होता, पण डॉक्टर, विष घेतल्यानं फार त्रास होईल नाही? बंडाचार्य म्हणाला, तासन तास पोटात आग पडते, प्राण काही केल्या जात नाही म्हणे. विष घेऊन आपण तडपडत पडलो आहोत याचे भीषण चित्र त्याला आत्ताच डोळ्यांपुढे दिसू लागले होते व तो घाबरा झाला होता. तर काय, अहो, विष म्हणजे काय सोडा वॉटर आहे? ते सायनाईड आहे ना, ते जर खुर्चीवर बसून तुम्ही घेतलं तर खुर्ची पेटते धाडकन. आहात कुठं तुम्ही बंडाचार्य? एकदाही धडल म्हणायला मिळणार नाही तुम्हाला, डॉक्टर म्हणाले. बंडाचार्यांच्या चिरडलेल्या चेहऱ्यावर डोळे कवड्यासारखे झालेले पाहून त्यांना हसूच आवरेना. मग त्यापेक्षा मोटार आगगाडी पुढे उडीच घेतो झालं, म्हणजे मिनिटात कारभार तरी आटोपेल,
म्हणजे मिनिटात कारभार तरी आटपल. आता हे ओझं नको झालं बघा डॉक्टर, बंडाचार्य म्हणाला. ते तुमचं तुम्ही ठरवा बुवा, डॉक्टर मान हलवून म्हणाले. हे समोरचे काळे आहेत ना, ते मोठे स्टेशन मास्तर आहेत, त्यांना विचारून पहा. काळेने गंभीरपणे चष्मा पुसला व ते सांगू लागले. या तुम्ही स्टेशनवर. गाडीला फार गर्दी असते, त्यामुळे तुम्हाला इंजिनची वगैरे निवड करता येणार नाही. शिवाय यावेळी गाडीखाली उडी घेणाऱ्यालाही प्लॅटफॉर्म तिकीट घ्यावं लागतं. कशाला घालवता तुम्ही ते पैसे? त्यापेक्षा असं करा, शटिंगसाठी आमची पुष्कळ इंजिन आहेत. एकतर अगदी नवकोर आहे, अगदी देशी स्वतंत्र भारताचं. अगदी 2 महिने झाले तरी एकदाही रुळावून पडलं नाही. ते देईन तुम्हाला. पहा, येता उद्या परवा. प्रसंग अगदी उद्या परवा चालेला पाहून बंडाचार्याचे पोटच आत कोसळले. छे छे, अगदी अशी काही घाई नाही, तो लगबगीनं म्हणाला. सारं आयुष्य सोडून जायचं म्हणजे महिना 15 तयारी नको का? ठीक आहे, तुम्ही तुमच्या सवडीनं या, काळे म्हणाले. पण चुटकीसारखं खल्लास हे मात्र सारं खोटं. उडी घेतलेली माणसं अनेकदा चिरडलेली हाडं घेऊन 2-3 दिवस तळमळत राहतात. मोडलेली हाडं घेऊन अंथरुणात तळमळत पडून राहण्याचा बंडाचार्याला थोडा अनुभव होता. त्या आठवणीने त्याची पावले ओलसर झाली. या संकटातून कुणीतरी आपल्याला सोडवावं म्हणून तो सगळ्यांच्या चेहऱ्याकडे आळीपाळीने पाहू लागला. पण मास्तर, डॉक्टर कुणीच त्याच्याकडे पाहत नव्हते. हसू दाबता दाबता बाळकू रस्त्याकडून चेहरा वळवत नव्हता. अखेर मास्तरांना अगदीच राहावले नाही. ते तुम्हाला म्हणून सांगतो, अशा खाजगी प्रेमळ आवाजात म्हणाले. हे बघा बंडाचार्य, ते सारं जाऊ द्या, मी सांगतो तसं करा. आमच्या शाळेशेजारी एक प्रचंड जुनाट विहीर आहे. अगदी हिरवंगार पाणी. किती खोल आहे कुणास ठाऊक. साधारणपणे बुडताना नाकातोंडात पाणी गेलं की फुफ्फुसं चिरडून फुटल्यासारखे होतात आणि प्रेत पाण्यावर आलं की पाहत नाही. करत डॉक्टरांनी मास्तरांना खून केली, पण ती मास्तरांच्या ध्यानात आली नाही. पण बाळकूच्या चेहऱ्यावरचे हसणे मेले. त्याचा चेहरा ताणल्यासारखा होऊन पांढरा फटफटीत झाला. कोणाच्या ध्यानात न येईल अशा रीतीने तो उठला व निघून गेला. पण डॉक्टरांनी ते पाहिलं व त्यांना एकदम सळकल्यासारखं वाटलं. बाळकूच्या बायकोने विहिरीत उडी घेतली होती. पण या विहिरीत ठीक आहे, मास्तर पुढे म्हणाले. तिकडे कुणी कधी जात नाही. आत उतरल्यावर सावकाश आपणाला सोसेल तेवढं तेवढं हप्त्यानं मरता येतं. कुणाची तसदी नाही, कुणाची घाई नाही. डॉक्टरांनी चिमूटभर तपकीर घेतली. शर्टावर पडलेली तपकर झाडत ते म्हणाले. पण बंडाचार्य, या साऱ्या भानगडी हव्यात कशाला तुम्हाला? तुमचं हार्ट वीक आहे ना, तेच मग थांबील की आपोआप कधीतरी. कसलं वीक हार्टनी काय? हात झाडत बंडाचार्य म्हणाला. गेली 10 वर्ष हार्ट वीक आहे, हार्ट वीक आहे म्हणून ओरडतो. काही वेळा धाप लागते, घाम येतो, बस. त्याला काही धाड देखील होत नाही. गर्भवतीसारखी माणसं घास गिळताना, जिना उतरताना मरतात. आणि माझं काय नशीब आहे बघा डॉक्टर. असलं खोक्यासारखं हार्ट घेऊन गिळत बसतो 2 वेळा. बंडाचार्य गप्प बसला व त्याची मान परत गेली. चिरडलेली हाडे, आतडे जाळणारी आग, फुफ्फुसे चिरडणारे हिरवे पाणी, या साऱ्यामुळे त्याच्या वैतागाची बुरशी जळून गेली. पुन्हा साऱ्या शरीरभर धडपड उभेसारखी पसरली. आपणाला काहीतरी चमचमीत खायला पाहिजे हे त्याला जाणवलं. ही 11ची वेळ. यावेळी केळकरांच्या हॉटेलात बदामी हलवा होतो. इतर ठिकाणांप्रमाणे तो तांबड्या खळीचा लगदा असत नाही, तर पारदर्शक तपकिरी रंगाचे चौकोन तुपाने चमकत असतात.
यावेळी कॉटन फ्युचर आकड्याची माणसं तेथे जमतात. बंडाचार्य तिथून उठला त्यावेळी त्याच्या मनात कोणाकडून हलव्याची एक प्लेट उकळावी हाच एक कावेबाज शिकारी हेतू होता. आता आगगाडीचा कडकडाट थांबला. विषाची वेदनाही विझली. आता राहिली ती हावरी जीभ. ईर्षेने ते दुबळे शरीर जगवण्याची गवतमुळासारखी हट्टी इच्छा. हे सारं पाहिलं असल्यामुळे बंडाचार्याकडे पाहताच आता आपला थोडा वेळ गमतीत जाणार याची त्यांना खात्री वाटली. बंडाचार्य अंग चुरून वर आला आणि कधी नाही ते शेवटच्या खुर्चीवर बसला. हां, काय धडल बंडाचार्य, काय नवीन? डॉक्टरांनी विचारलं. काही नाही, काम होतं जरासं, पण इतरांचं होऊ द्या. बंडाचार्य चाचरत चाचरत म्हणाला. मला घाई नाही. डॉक्टरांना आश्चर्य वाटलं, पण ते काही बोलले नाहीत. मास्तर काळे थोडे निराश झाले. खाली मान घालून बोटांची उघडझाप करत असलेल्या बंडाचार्यांचा जणू फाशी पडल्याप्रमाणे त्यांना रागही आला. त्यांनी वर्तमानपत्रे चाळली व ते दोघेही निघून गेले. मध्यंतरी आलेल्या 3-4 पेशंट्सना डॉक्टरांनी औषध दिले व ते गेल्यावर ते बंडाचार्यांकडे वळले. हां, आता बोला, काय हवं तुम्हाला? ते म्हणाले. नवीन म्हणजे असं डॉक्टर. तेवढ्या अंतरावरूनच बंडाचार्य म्हणाला. तो डॉक्टरकडे पाहायचं टाळत होता. कालपासून फार धाप लागायला लागली आहे. काही वेळा एकदम पाय कापतात. काल रात्री तर छाती दुखत होतं, तेव्हा त्यावर काहीतरी औषध पाहिजे. हे काय? डॉक्टर हसून म्हणाले. तेच पाहिजे होतं ना तुम्हाला. हार्टची किल्ली संपत आली आहे. आता विष नको, आगगाडी नको. बंडाचार्य खाली पाहू लागला. त्याचा खालचा जाड ओठ थरथरू लागला व त्याने मूठ घट्ट आवळली. आता तसलं काही नाही डॉक्टर, आता जगायचं औषध पाहिजे, तो म्हणाला. डॉक्टरांनी कंपाऊंडरला खून करून 3 नंबरचे मिक्सचर द्यायला सांगितले. बंडाचार्याकडे बाटली नव्हती. कंपाऊंडरने एक जुनी बाटली काढली व तिच्यात लालसर रंगाचे औषध घालून बंडाचार्याकडे दिले. सकाळ, दुपार, संध्याकाळ 3दा प्या, जांभई देत डॉक्टर म्हणाले. आजूबाजूला इतर लोक असल्याखेरीज बंडाचार्याशी बोलायला गंमत नाही हे त्यांना माहीत होते. ते उठले व बंडाचार्यही जायला निघाला. 2-4 दिवसात बरं वाटेल नाही डॉक्टर? बंडाचार्याने भीत भीत विचारलं. ही जगण्याची उत्सुकता असलेला बंडाचार्य डॉक्टरांना नवीन होता. त्याने औषधाची बाटली जपून अगदी अंगाजवळ धरली होती आणि आपल्या प्रश्नाला काय उत्तर येणार याची त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. काय बंडाचार्य, प्रकृतीची विशेष काळजी घ्यायला लागलात? काय कुठं काम बिम लागलं की काय? त्याच्या पोटात बोट खुपसून डॉक्टरांनी विचारलं. तुम्हीच कुठं लावून दिलं तरच काम या जगात, मान हलवत बंडाचार्य म्हणाला. ते काही नाही, पण आता जगलं पाहिजे, धडपडलं पाहिजे. काल तिनं मला सांगितलं, बायको आता गरोदर आहे. कोणीतरी काडकन प्रहार केल्याप्रमाणे डॉक्टर चमकलेच. कमरेवर हात ठेवत मागे सरकले. इतक्या वर्षानंतर त्या लट्ट बाईला आणि हा बंडाचार्य, याच्या हात तर अगदी चिंदी होऊन गेले आहे. ते ऐकून त्यांना थोडा मत्सरही वाटला. त्यांना स्वतःला बरीच वर्ष मूल नव्हते, पण नशीब तर पहा. ते सरळ त्यांनी बांधलेल्या नव्या घरावरून पुढे गेले व त्याने या धडल बंडाचार्याच्या घरावर हळदीचा पंजा उठवला. पण मत्सराची भावना आली तशीच गेली. त्यांना एकदम शरमल्याप्रमाणे अपराधी वाटलं. बापट, 3 नंबरचं मिक्सचर दिलंत बंडाचार्याला? त्यांनी कंपाऊंडरला विचारलं. हो, त्याला पण तेच मिक्सर देतो नेहमी, नाहीतरी फुकट पेशंटच आहे तो, आतून बापट म्हणाले. उद्या तो आला की त्याला निराळं प्रिस्क्रिप्शन द्यायला हवंय, ते म्हणाले.
परंतु नंतर बराच वेळ सुतळीने बांधलेल्या वाहनांची पावले काळजीपूर्वक टाकत औषधाची बाटली जपून नेणारा बंडाचार्य त्यांच्या मनात त्या पायऱ्या उतरत राहिला. 3 नंबरचे मिक्सर म्हणजे कसल्या तरी द्राक्षो माल्टममध्ये घातलेले फक्त पाणी होते. बंडाचार्य पायऱ्या उतरून चालू लागला तो नेमका खालच्या पायरीला ठेचाळला आणि एका वाहनीची सुतळी तुटली. त्याने ती जोडण्याचा थोडा प्रयत्न केला, पण ते साधले नाही. मग त्याने विचार करून दोन्ही वाहना उचलल्या व त्या कोटाच्या ऐसपैस खिशात घालून तो अनवाणी चालू लागला. आता ऊन वाटू लागलं व रुमालात उघडा राहिला बिस्किटा एवढा डोक्याचा भाग त्यात भाजल्यासारखा होऊ लागला. बंडाचार्याने धडपडत्या बोटाने तो झाकला, परंतु लगेच दुसऱ्या ठिकाणी नवाच भाग उघडा पडला. तेव्हा त्याने तो प्रयत्न सोडला. खालचा डांबरी रस्ताही आता तापलेल्या लोखंडी पट्टीसारखा वाटू लागला. बंडाचार्याला आता गळल्यासारखे वाटू लागले. आपण एकच कप चहा घेतला आहे, एव्हाना 2-3 ठिकाणी तरी शिरा पुरी भाजी व्हायला पाहिजे होती, म्हणजे आपणाला इतके दमल्यासारखे वाटले नसते असे त्याला एकदा वाटले. पण आता जिभेची रिवरिव कमी झाली होती. उलट आता घरी जाऊन तासभर स्वस्थ आडवे व्हावे असे त्याला वाटू लागले. डोळे किंचित जळजळू लागले होते आणि त्यामुळे आजूबाजूच्या घरांच्या कडा कुणीतरी लाल खडूने गिरवल्याप्रमाणे दिसत होत्या. ओ हो धडल बंडाचार्य, अगदी तुमचीच वाट पाहत होतो बघा, धुरकटलेल्या निळ्या प्रकाशातून कोणीतरी म्हटलं व त्याच्या खांद्यावर हात ठेवला. बंडाचार्याने डोके हलवून डोळे साफ करून घेतले व पाहिले. लाल भडक कोट्टोपीचा लाल चेहऱ्याचा कोणीतरी माणूस समोर उभा होता. कोण हा? पण आवाज ओळखीचा वाटतो. हा गणपतराव मदलूर असावा. तुमचीच वाट पाहत होतो, आज होऊन जाऊ द्या तुमची धडल तोफ, मदलूर म्हणाले. मारुतीच्या देवळात सर्वानंद स्वामींचं प्रवचन आहे अद्वैतावर, तेव्हा 4-6 ठिकाणी या तुमची धडल तोफ उडून. बंडाचार्य अजून मनाच्या कापूस कचऱ्यात साचपडत होता. मदलूर आपलीच वाट पाहत होते. कुठे? सकाळी आपली कुठेतरी भेट झाली होती असे वाटते. हो, श्रीकृष्णजवळ. उसळ मसाल्याचा वास. हो, गणपतराव मदलूर. पण खाली रस्त्यावर पाय मात्र चढचढ भाजत आहेत. सर्वानंद स्वामींचं अद्वैतावर? मान हलवत बंडाचार्य म्हणाला. पण त्याला आता घरी जायचे होते. पायाने त्याला एकदम जोराने फिरवल्याप्रमाणे तो जाण्यासाठी वळला. थांबा हो, मदलूरांनी त्याचा हात धरून त्याला थांबवले. देवळात संध्याकाळी घरातून जाजम आणून टाकायचं बरं. जाजम देवळात? जणू स्वतःशीच पुटपुटल्याप्रमाणे बंडाचार्य म्हणाला. मागून खेचल्याप्रमाणे मदलूर एकदम दूर गेले. दोन्ही बाजूंची घरे दचकल्याप्रमाणे एकदम मागे सरकली. रुंद रुंद आंधळ्या प्रकाशाने भरलेला रस्ता, त्यात कुठेतरी आपले घर रुतून बसले आहे. पितळी कुलूप लावलेले स्वयंपाकघरात गळणारे पण आडवे पसराला अंथरून असलेले, पायात घोटाळणारा मध्येच उष्ण चावणारा काळा तापलेला रस्ता थोडा थोडा बाजूला करत बंडाचार्य आपल्या गल्लीत आला. एकदम 4-6 आवाज धडल धडल म्हणू लागले. मध्येच कुत्र्याचे ओरडणेही ऐकू आले. पण हे सारे फार दुरून आल्याप्रमाणे वाटले. भोवतालच्या पुसट प्रकाशावर पडून ते आवाज खाली घनगळले. आता बंडाचार्याचे पाय मरगळल्यासारखे झाले होते. घर अजून लांब आहे. त्याशिवाय राधाबाईकडून किल्ली आणायची आहे. ती झिजून गेल्यामुळे 7-8 वेळा फिरवल्याशिवाय कुलूप निघत नाही. मग एक मोठा सोपा, मग भिंती शेजारी अंथरून, मऊ गरम, सारे शरीर शोषिकपणे सहन करणारे. शिवाय उशालाही रुंद उशी. पण घर लांब आहे. आता तर वेताळाचे देऊळ आले. इथून घर 22 घरे आहे. 22. बंडाचार्य एकदम मटकन वेताळाच्या कट्ट्यावर बसला. 2-4 पोरे भोवती जमली.
धडल धडल म्हणून थोडा वेळ ओरडली, कंटाळून निघून गेली. एक कुत्रं मात्र बटबटीत ओलसर डोळे घेऊन तसंच उभं राहिलं. हॅच म्हणत बंडाचार्याने हात हलवला, पण त्याचे ओठ आवाज न करता फक्त हलले. देवळाच्या कट्ट्यावर दुसऱ्या बाजूला 5-7 जण पत्ते खेळत बसले होते. त्यापैकी एकाने ओरडून विचारले, काय धडल, आज बायकोने दरवाजा आपटला की काय नाकावर? बंडाचार्य काही बोलला नाही. सारे अंग खालून हळूहळू पातळ होत आहे असं त्याला वाटू लागलं. त्यानं देवळाच्या ओबड धोबड भिंतीला दुखणाऱ्या पाठीचा कणा टेकवला व पाय लांब पसरले. धडल 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 कोणीतरी जवळच ओरडलं. तो आवाज अंगावर पडला. अंग भिजवत छातीत उतरला व तिथे तो थेंबा थेंबाने गळू लागल्याप्रमाणे तिथून तोच बारीक पोकळ आवाज ऐकू येऊ लागला. धडल धडल. आज बंडाचार्य बायकोला सिनेमाला घेऊन जाणार आहे. हा सातप्पाचा आवाज. सती सावित्री सिनेमा लागलाय कालपासून. सगळेजण खाली पडून पडून हसले. गोपाल दुकानदाराने एक पान खाली टाकले व खिदळतच तो पट गोळा करू लागला. पण सातप्पाने त्यावर झडप घातली. अहो बाजीराव, राजा माझा आहे, लागलात की पट घ्यायला येतील. तो म्हणाला, मला वाटलं राजा शंकर्याचा आहे म्हणून मी एक्का ठेवून घेतला हातात. बावरून गोपाळ म्हणाला. तो एक्का घेऊन आता पुढे काय करायचं याबद्दल शंकर्या फटकळ बोलला. म्हणे मला वाटलं, तुला वाटलं तू दिल्लीचा बादशाह आहेस. पचकन थुंकत शंकर्या म्हणाला, हे कुठलं अवदशी धडल येऊन बसलं कुणास ठाऊक. त्यामुळं डावावरचं लक्षच गेलं आमचं. बंडाचार्याकडे पाहत गोकुळ कुरकुरला. धडल धडल धडल. घरे आता किंचित कलती होतात. दिव्यांचा खांब कोणीतरी मुद्दाम वळवून ठेवला आहे. बाजीराव, राजा माझा आहे. सर्वानंद स्वामींचे अद्वैतावर प्रवचन आहे. स्वामी हातात अगदी इस्पिकचा एक्का घेऊन बसला आहे. स्टेशनवर नवे कोरे इंजिन आहे. बंडाचार्याने औषधाची बाटली हातात धरली व तिचे बूज काढण्याचा प्रयत्न केला, पण मरगळलेली बोटे स्थिर होईनात. त्याने बाटली काळजीपूर्वक दुसऱ्या खिशात ठेवली. खिशातील वाहना त्याने चाचपून पाहिल्या. घर, अंथरूण अद्याप 20 घरे लांब आहे. हुकूम आहे बदाम. बुडाले बुडाले, आमचे 4 पट झाले. शंकर्या, तू नुसता नंदी बैल आहेस बघ. तुला किलवर खेळायला काय झालं होतं? धडल धडल. मध्येच कुत्रे भुंकले. रस्त्यावरून मोटार बिन शेपटाच्या मोठ्या मांजराप्रमाणे अस्पष्ट प्रकाशात तोंड खुपसून खुपसून नाहीसे होते. उसळीला मसाल्याचा वास होता. देवळात जाजम घालायला हवे. धडल धडल. आज संध्याकाळी मारुतीच्या देवळात सर्वानंदाचे अद्वैतावर प्रवचन आहे. ऐका हो ऐका. लडदू, त्या एक्क्याची सोळी कर. बंडाचार्याने बाटलीवर बाहेरून हात धरला व हात उशाला घेतो दुसऱ्या कुशीवर आडवा झाला. त्या खिशातील वाहना प्रथम अंगाला रुतल्या, पण नंतर ती कळ मेली. बंडाचार्याला एकदम जुन्या जीर्ण वर्षापूर्वींची आठवण झाली. इनामदाराकडे जेवायला जाताना वडिलांना जानवेच मिळेना. सदरा काढताना ते कुठे पडले कुणास ठाऊक. सगळ्यांची धावपळ झाली. सामानाचा उपसा पडला. अखेरीस साखर पुडक्याच्या दोऱ्याने जानवे करून ते जेवायला गेले. घर मालकाने भाड्यासाठी सारे सामान बाहेर काढले. त्यावेळी त्याने पोथ्या कागद वाऱ्यावर फेकले. ते पतंगाप्रमाणे तरंगून तरंगून गल्लीभर पसरले. मग कंदील हातात घेऊन आई दादा रात्रभर ते गोळा करत होते. एकदा आईने चुकून चिंचेऐवजी शिकेकाईची बोंडे घालून आमटी केली. ती सगळ्यांनी अगदी भुरकून भुरकून खाऊन पातेले रिकामे केले.
पण शेवटी शिकेकाई पाहिल्यावर मात्र मळमळल्यासारखे वाटू लागले. बंडाचारी एकदम हसू लागला व हसण्याने त्याच्या डोळ्यात पाणी आले. नंतर त्याला एकदम धाकटी बहीण पद्मा आठवली. ती 5 वर्षांची असताना वीरभद्राच्या जत्रेत हरवली. कुठे गेली कुणास ठाऊक. हातात काडीला लावला साखरेचा कोंबडा, चिकट तोंड, गोऱ्या तोंडावर येणाऱ्या आखूड झिंज्या, त्याचा सदरा सारखा ओढणारी, तिचा कुठे पत्ताच लागला नाही. बंडाचार्याला तिच्या आठवणीने रडू आवरले नाही. त्याने हाताने तोंड घट्ट दाबून धरले व आवाज दाबत तो स्वतःचीच हुंदके देऊ लागला. पत्त्यांचा खेळ संपला व सगळेजण समोरच्या तालमीकडे निघाले. शंकराने कांबळे झटकले व खांद्यावर टाकले. जाताना त्याने बंडाचार्याला पायाने डिवचले व म्हटले, ए धडल, जा आता घरी आणि पोटात भर काहीतरी. बंडाचार्य तिथल्या तिथे हल्ला, पण तो काही बोलला नाही. त्याच्या साऱ्या शरीरभर हलकीशी लाट पसरत आली होती आणि डोळ्यांतील आगही संपली होती. काचेच्या ओलसर गोट्याप्रमाणे डोळे घेऊन तो आता चक्क सूर्याकडे पाहत पडला होता. सगळी माणसं गेली, पण ते कुत्र तिथेच उभे होतं. बंडाचारी आडवा झाला होता. ती त्याची नेहमीची जागा होती. बंडाचार्याला पाहून ते वसा वसा 2दा ओरडलं. ही ही असा नाकाने आवाज करत ते 2-3 ठिकाणी आजूबाजूला हुंगलं. आणि आता हा आडवा झालेला माणूस काय हलणार, अशा आविर्भावाने अंग हलवत ते गटाराकडे निघून गेले. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही, कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.